उपक्रमामध्ये सहभागी असणारा ठाणे शहर अनेक उपक्रम या नगरीमध्ये आपण संपन्न केलेले. संपूर्ण राज्यभरामध्ये 27,000 सभासद असणारी आपली पत्रकारांची संघटना, गोवा असं, दिल्ली असं, बेळगाव असं, गुजरात असं, मध्य प्रदेश या भागामध्ये आपण काम करत असताना पत्रकारांच्या संरक्षणासाठी काम करणारी या संघटनेची ओळख आहे. अनेक वर्षांपासून ठाणे नगरीशी माझा संबंध होता. तोपर्यंत या भागातील पत्रकारांच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचा. ठाण्यामध्ये वेळेस अधिवेशन आपलं झालं, गडकरीला आपलं अधिवेशन घेतलं राज्याचं. त्यावेळेस आपण सर्व पत्रकारांना हेल्मेट वाटप केलं. मी माझ्या कार्यकाळामध्ये राज्यातील 65,000 पत्रकारांसाठी आपण हेल्मेट वाटप केले. या पलीकडे जाऊन आपण पत्रकारांच्या सुखदुःखामध्ये नेहमी जात असतो. कोरोनामध्ये 240 पत्रकारांचा मृत्यू झाला. त्यावेळेस या राज्याचे तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे होते. सरकारी कर्मचाऱ्यांना 50 लाख रुपयाचं विमा कवच दिलं जाईल असं शासनाने सांगितलं आणि त्याचप्रमाणे पत्रकारांना देखील त्याचा समावेश केला जाईल. मात्र कोणत्याही प्रकारचा GR निघाला नाही. मात्र आपल्या राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून आपण त्या पत्रकारांच्या कुटुंबियांना, मग तो आपल्या पत्रकार संघाचा सभासद आहे किंवा नाही, यापेक्षा तो पत्रकार आहे म्हणून आपण त्या पत्रकारांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत केली. याचबरोबर आपण गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा असेल, दिवाळी निमित्ताने इतर अनेक संस्था त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी उपक्रम राबवतात. आपण देखील पत्रकार संघाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये पत्रकारांसाठी गोड असा कार्यक्रम घेत असतो. आणि हे सर्व करत असताना पत्रकारांच्या सुखात नव्हे तर दुःखात जाण्याचं भाग्य आपल्यासारख्या एका पामराला प्राप्त झालं. आपण सर्वजण ग्रामीण भागातील असू, शहरी भागातील असू, मात्र आपल्याकडे दातृत्व, कर्तृत्व, नेतृत्व असे सुरक संगम असणारे राज्यातील ज्येष्ठ संपादकांची ही संघटना, या संघटनेमध्ये काम करत असताना आपल्याला नुसता लग्नपत्रिका असो, सामाजिक कार्यात आपल्या नावाचा उदोपन होण्यापेक्षा आपण पत्रकारांकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी आपण राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून सामाजिक दायित्व स्वीकारलं. आणि हे करत असताना आपण या पलीकडे जाऊन आपण अनेकांना गोरगरिबांच्या मुलींच्या लग्नासाठी आपण गॅस कन्यादान योजना 14,790 गॅस कनेक्शन आपण पत्रकार संघाच्या माध्यमातून दिले. कोरोनामध्ये परिस्थिती उद्भवली. आपल्या इंदापूरचा पत्रकार त्याने 4 कोटी रुपयाचा किराणा 3 महिने वाटप केला. म्हणजे पत्रकारांकडे देखील एक सामाजिक दायित्व आहे. पत्रकारांच्या मध्ये देखील माणूस हा धर्म आहे. पण अनेक जण असे असतात, आपल्या लिखाणातून कुणाचं जीवन उद्ध्वस्त होणार नाही याची काळजी देखील आपण घेतली पाहिजे. आपण पत्रकार आहोत याचा गर्व आपल्याला असतो, मात्र आपण आपल्या परिवाराकडे लक्ष देत नाही. मात्र वेळ प्रसंग आल्यानंतर त्या कुटुंबाच्या घरी जाण्याचा योग ज्यावेळेस येतो त्यावेळेस त्याच्या परिस्थितीचा विचार केल्यानंतर आपल्याला कळतं की आपण पत्रकारांच्या नंतर किती आविर्भावात राहतो, मात्र आपल्या घराकडे दुर्लक्ष करतो. म्हणून मी या राज्य पत्रकार संघामध्ये ज्यावेळेस आम्ही आलो त्यावेळेस एकच आमची संकल्पना होती का आपण सुखात नव्हे तर दुःखात एकमेकांच्या गेलं पाहिजे. आणि याप्रमाणे आपण संपूर्ण माझ्या जीवनामध्ये 22 राज्यस्तरीय अधिवेशन आपण घेतले. अधिवेशन घेण्याचं कारण असं असतं का माझा गडचिरोलीचा पत्रकार ठाण्यात आला, माझा ठाण्याचा पत्रकार गडचिरोली गेला, काही घटना घडली तर असं एक नेटवर्किंग 36 जिल्ह्यांचं आपण तयार केलं. उद्या गोव्यात गेला, मध्य प्रदेशमध्ये गेला, गुजरातमध्ये गेला, गुजरातमध्ये गेल्यानंतर तिथं आपलं कार्यालय आहे, अशी आपण निर्मिती केली. आणि ही निर्मिती फक्त राजकीय पक्षांच्या दबावाखाली नाही तर राजकीय पक्षांच्या दावलीला नव्हे तर आपल्या एखाद्या पत्रकाराला जर काही अन्याय अत्याचार झाला तर त्याच्यावर आवाज उठवण्यासाठी या संघटनेची आपण खरी स्थापना केलेली आहे. मग आपण देखील पत्रकार आहोत, आपल्याकडून देखील कोणाचं जीवन उद्ध्वस्त होणार नाही आपल्या लिखाणातून याची देखील आपण काळजी घेतली पाहिजे. म्हणून सोशल मीडिया असेल, डिजिटल मीडिया असेल, पत्रकार हल्ला विरोधी समिती असेल, विविध सेल्स या माध्यमातून निर्माण केले. ठाणे शहरामध्ये देखील अधिवेशन झालं असेल, विविध कार्यक्रम झाले असतील. या पलीकडे जाऊन विविध कार्यक्रम झाले पाहिजे. मगाशीच मी सांगितलं, आता या ठिकाणी काही निवडी आपण आतमध्ये बसल्यानंतर सर्वांना विचारात घेऊन आपण त्या निवडी केलेल्या आहेत. शेवटी म्हणतात ना, ज्येष्ठाशिवाय काही चालत नाही. त्यामुळे ज्येष्ठ हा सर्वांनी ज्येष्ठांमधून निवड केली पाहिजे. हा सर्व फॉर्म्युला काल राज्याची बैठक आपली पुणे येथे झाली त्यावेळेस सुद्धा आता आपलं अधिवेशन औरंगाबादला आपण संभाजीनगरला 15ला अधिवेशन ठेवलेले आहे. त्याच्यानंतर विविध विभागीय अधिवेशन होत असतात. माझ्या माहितीसाठी सांगतो का आपत्तीच्या काळामध्ये महाड, चिपळूण तिथं आपत्ती आली त्यावेळेस आपण देखील 5 ते 6 ट्रक साहित्य आपण तिथे देण्यात आले. मला सांगायचं असं आहे, आपण पत्रकार आहोत, आपण एखादा कॉल जरी केला का अशा ठिकाणी एक चांगलं काम करायचं आहे, देणाऱ्याचे हात हजारो आहेत, पण घेत असताना देखील आपण घेणाऱ्याचे हात तोडू नये. आपल्या पत्रकारांमध्ये एक स्वभाव असतो, एखाद्याने जवळ केलं की लगेच त्याला खाली पाडायचं असं नसतं. कारण एखाद्याने जवळ केलं तर त्याला
कोर्टात राहून कसे आपले दिवस निघतील त्याच्या माध्यमातून कसं काम करता येईल हे केलं पाहिजे. म्हणून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून काम करत असताना या संघटनेचे संस्थापक म्हणून काम करतायत, राज्य संघटक म्हणून त्यांची देखील युनिव्हर्सिटी सांगलीला आहेत. ते 30 ते 35 कॉलेज चालवतात. ते 2 दैनिकाचे मालक आहेत, एका न्यूज चॅनलचे मालक आहेत. त्यानंतर राजू खांडेकर एबीपी माझाचे, भरतकुमार राऊत असतील, कुमारजी केतकर असेल, दयानंद दीक्षित असेल, अशी ही महान नेत्यांची संघटना. आणि माझ्याकडे गेल्या 20-25 वर्षापासून राज्य सेक्रेटरी पदाचं काम पाहत असताना मी देखील इनामीद्वारे काम करत असताना शेवटी आपणही संघर्षातून इथपर्यंत आलेलं आहे. आणि हे काम करत असताना ग्रामीण व शहरी भागातील पत्रकारांची बोट जोडण्याचं काम केलं आणि म्हणून आपण इथपर्यंत आलो. माझ्या माहितीप्रमाणे मिडडेचा पत्रकार JD नावाचा होता, तो मुंबईमध्ये घाटकोपरचा होता आणि त्यावेळेस त्याची हत्या झाली. त्यावेळेस मी या राज्याचे तत्कालीन गृहमंत्री RR राव होते. मी त्यांच्यापर्यंत गेलो, माझ्या पत्रकाराचं असं झालं. तर ते बोलले तुमचं गाव कोणतं? मी बोललो मी असा ग्रामीण भागात आहे, पण तुम्ही काहीतरी मदत करा. असं म्हणल्यानंतर आम्ही त्या क्षणी घाटकोपर येथे राम कदम असतील, रामदासजी आठवले ते तिथं होते. मी आपल्या पत्रकार संघाच्या वतीने 51,000 रुपये त्या कुटुंबियांना देण्याचं पहिले हे केलं. अशी जर यादी जर काढली तर वारिशे नावाचा पत्रकार असेल त्याच्या कुटुंबाला, मग तो आपल्या पत्रकार संघाचा सभासद आहे किंवा नाही यापेक्षा तो पत्रकार आहे आणि त्याच्या कुटुंबाला मदत करणं हे आपलं परम कर्तव्य आहे. कारण शेठ जसं म्हणतात जय भगवान, कारण तो देणारा तोच आहे, फक्त आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं असतं. शेवटी मी ज्यावेळेस कोरोनाच्या काळामध्ये आम्ही जी मदत केली त्यावेळेस त्या माय माऊलींच्या चेहऱ्यावर जो आनंद मिळाला. कारण लोकमत समूहामध्ये काम करत असताना एखाद्या कर्मचाऱ्याला जर काही झालं तर त्यांचा संपूर्ण राज्यातील जेवढा स्टाफ आहे त्याचा 1 दिवसाचा पगार दिला जातो. आज अशी परिस्थिती निर्माण झाली, एखाद्या दैनिकात आपण काम करतो आणि ती बातमी चुकीची आली तर एखाद्याने जर फोन केला तर तो संपादक सांगतो हा माझा पत्रकारच नाही. म्हणून आपण देखील पत्रकार आहोत असं आविर्भावात राहतो, पण वेळ प्रसंगी आल्यानंतर कोण आपल्या पाठीशी उभं राहील हे आपल्याला त्या संघटनेच्या माध्यमातून करत आहोत. या ठिकाणी देखील मी मागे चांगली संधी दिली होती, चांगले इव्हेंट केले आणि यापूर्वी काळात जो संघटनेचा काहींचा चर्चेचा विषय आहे त्या चर्चेला देखील 2-3 दिवसात पूर्णविराम मिळेल याची मला खात्री आहे. मला कुणावर शिंतोडे उडवायचे नाही, कारण त्यांनी देखील आपल्याबरोबर काम केलेलं आहे. ते देखील चांगल्या प्रकारचे कुठेही जाऊ त्यांनी चांगलं काम करावं, आम्ही देखील त्यांचं स्वागत करू. मात्र ज्याचं कुंकू लावतो, आपल्या मराठी धर्मामध्ये म्हणतात ज्याचं कुंकू लावतो त्याचाच प्रपंच केला पाहिजे. कुंकू एकाचं प्रपंच दुसऱ्याचा ज्यांनी केला त्याचा प्रपंच शेवट होत नाही. म्हणून राज्य पत्रकार संघामध्ये आज या ठिकाणी मला राज्य कोर कमिटीने दिलेल्या अधिकाराने मी राज्य सेक्रेटरी या नात्याने आज ठाणे शहर जिल्हा अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर देईल. ज्यांना पदं मिळतील पदावर आविर्भावात न राहता जमिनीवर राहिलं पाहिजे, कारण जमिनीवर राहिल्यानंतर सर्व काही प्राप्त होत असतं. म्हणून ज्यांच्यावर संधी दिली जाईल त्या संधीचं त्यांच्या हे एक व्यासपीठ आहे, हे व्यासपीठ देण्याचं काम तुम्हाला केलेले. त्या व्यासपीठाच्या माध्यमातून तुम्हीच तुमचं नावलौकिक करायचं आहे. पण पत्रकार संघाच्या माध्यमातून आपण देखील सामाजिक उपक्रम राबवले पाहिजे. तुम्ही बघा 365 दिवसापैकी 265 दिवस मी काही ना काहीतरी इव्हेंट घेत असतो. मग काही जण म्हणतात पैसे येतात, अरे देणारे भरपूर असतात. शेठसारखे माणसं आहेत, कधी न मागता काही न मागता देणारे असे हजारो माझे मित्र आहेत. सगळे करोडपती आहे, कोणी लखपती आहे. मी भिकारपती जरी असलो पण मी काम करत आहे. वारकरी संप्रदायाची तुळशीची माळ जात असल्यामुळे मला कधीही कमी पडत नाही. म्हणून तुम्हाला संधी मिळते, तुम्ही देखील संधीचं सोनं केलं पाहिजे. आणि तुम्हाला जशी काही वाटलं तर आपले नवी मुंबईचे जिल्हा अध्यक्ष सरजी चव्हाण आहेत, त्यानंतर ज्या वेळेस तुम्हाला लागेल त्या वेळेस तुम्ही हे करा. आणि मी या ठिकाणी सांगतो शेठ आम्हाला बाकी तुमच्याकडून काय अपेक्षा नाही, पण माझ्या राज्य पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी एखादा कार्यक्रम घ्यायचा असेल त्यावेळेस तुम्ही आम्हाला थोडंसं गुणवंत विद्यार्थ्यांचं असं काही तर थोडं एक छोटासा हॉल उपलब्ध करून देत जावा हीच अपेक्षा आहे. भविष्य काळात देखील आम्हाला एक ऑफिस चालू करायचं आहे, पण मी पहिलंच सांगितलं का देणाऱ्याने देतच जावे पण त्याचे हात ओढायचे नाही. म्हणून आम्हाला तुमच्याकडून जादा काही अपेक्षा नाही, कारण आपण देखील एक सामाजिक कार्यकर्ता आहात. हिंदुस्थानामध्ये आपण जे कार्य केलेलं आहे ते जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ते कधीही मिटणार नाही. आपण देखील सर्वच पत्रकार, तुम्हाला कसं असतं तुमच्याकडे येणारा प्रत्येक पत्रकार असो कोणत्या संघटनेचा असो तुम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नसतं. तुम्ही फक्त सांगत असतात काम करत राहा, काम केल्याने नक्कीच तुम्हाला यश मिळत असतं. म्हणून आज या ठिकाणी ठाणे शहर जिल्हा अध्यक्षपदासाठी सर्व पदाधिकाऱ्यांना, सर्व
निष्ठावंत पदाधिकारी सभासदांना विश्वासात घेऊन या ठिकाणी ठाणे शहर जिल्हा अध्यक्षपदाची संधी आपण ज्येष्ठ सर्वच पत्रकारांमध्ये ज्येष्ठ असणारे सर्वांना सामावून घेतील, सर्वांचा त्यांच्यावर विश्वास आहे आणि ते नक्कीच यापुढे हे काम चांगल्या प्रकारे करतील असे मला आशा वाटते. या ठिकाणी सतीश कुमार भावे यांना आपण ठाणे शहर जिल्हा अध्यक्षपदाची संधी देत आहोत. हे सर्वांना विश्वासात घेऊन या ठिकाणी आपण त्यांना संधी दिलेली आहे. त्याचबरोबर डिजिटल मीडिया आज संपूर्ण जगाच्या पाठीवर सोशल मीडिया बरोबरच डिजिटल मीडिया देखील अतिक्रम मोठ्या प्रमाणात वाहतोय. म्हणून आपण 28/1/2025 रोजी पुणे येथे झालेल्या बैठकीमध्ये डिजिटल मीडियाच्या प्रदेशाध्यक्षपदी सिद्धार्थ भोकरे यांची निवड केली होती आणि नंतर आपण नुकतंच सांगलीला आपलं अधिवेशन झालं मागच्या महिन्यामध्ये. त्यावेळेस 3 मंत्री आपल्या त्या अधिवेशनाला उपस्थित होते. त्या ठिकाणी अमित जाधव यांच्याकडे ठाणे डिजिटल मीडिया जिल्हा अध्यक्षपदाची आपण संधी देत आहोत. त्यांनी देखील त्यांच्या कार्यकाळामध्ये नुसतंच 100 पद नकोय, जम्बो कार्यकारिणी अशी झाली पाहिजे. कारण आज डिजिटल मीडियाला चांगलं दिवस आहे आणि ही कार्यकारिणी ही नुसती पदावर घेण्यापुरते नको आहेत, सामाजिक दायित्व त्यांच्याकडून स्वीकारलं जावं. त्याचबरोबर या ठिकाणी महत्त्वाची जी जबाबदारी असते, शेवटी म्हणतात का सरपंच आणि ग्रामसेवक जर दोन्ही जर चांगली जर चाकं असेल तर विकासात्मक कामे होत असतात. म्हणून सचिव पदासाठी आपण या ठिकाणी पळवळजी म्हणून त्यांच्याकडे आपण त्यांना संतोषजी पळवळ यांना सचिव पदाची संधी दिलेली आहे. त्याचबरोबर कार्याध्यक्षपदाचा गाळा हा महत्त्वाचा दुवा असतो. दोघांनाही बरोबर घेऊन जात असताना कार्याध्यक्ष अत्यंत महत्त्वाचं पद आहे आणि ह्या ठाणे शहर कार्याध्यक्षपदी आपण अतुलजी तिवारी यांना संधी देतो. त्यांनी देखील त्यांच्या कार्यकाळात चांगलं काम करावं. त्याचबरोबर या ठाणे शहर सहसचिव पदासाठी आपण गफूर धारवार सर यांची सर्वानुमते निवड करतोय. त्याचबरोबर गणेश गव्हाणे यांना देखील ठाणे शहर संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी देतोय. ते देखील त्यांच्या कार्यकाळात चांगले योगदान देतील. त्याचबरोबर ज्येष्ठ म्हणून त्यांचं ठाणे शहरमध्ये सर्वच भागामध्ये चांगलं कार्य आहे. ते क्राईम असो, CP ऑफिस असो, सर्वांमध्ये ते चांगलं काम करतात. सर्वांनी त्यांच्याबद्दल सांगितलं. डॉक्टर बिनू वर्गीस हे देखील यांना देखील सल्लागार संधी देण्यात आलेली आहे. उर्वरित कार्यकारिणी आपण आपल्या बैठकीत करावी, त्याची रिसर पत्र आमच्या राज्य कार्यकारिणीकडे पाठवून देण्यात यावं. आणि इथून पुढं आपण जे सभासद काही निर्णय असेल ते नक्की राज्याला कळवत चला. कारण मी जरी सेक्रेटरी असलो तरी मला देखील 27,000 पत्रकारांचा प्रपंचाचा गाडा पुढे नेत असताना मला देखील विश्वस्त आहेत, मला देखील अध्यक्ष आहेत, मला देखील कार्यकारिणीला सांगावं लागतं. कारण अनेक जण काय करतात, सभासद करतात, पैसे खिशात घेतात आणि मात्र त्या सभासदाची नोंद आमच्याकडे नसते. पण एखादी दुर्घटना झाल्यानंतर त्या कुटुंबाने आम्हाला फोन करावा, माझा पती तुमच्याकडे सभासद होता, काही मिळेल का? त्यावेळेस आम्हाला देखील दुःख होतं. आपले माणसं किती हे असतात. म्हणून पदाधिकाऱ्यांनी ही जाणीव ठेवली पाहिजे. प्रत्येक गोष्टीशी कागदाला कागद जोडलेला असावा, त्याला प्रत्युत्तर मिळत असतो. अशा सर्व पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी कार्यकारिणी आपण या ठिकाणी केलेली आहे. आपल्याला कुणाबरोबर स्पर्धा करायची नाही, आपली राजकीय संघटना नाही, आपली जी काम करण्याची जी उमेद आहे ती उमेद आणि आपल्या लिखाणातून कोणाचं जीवन उद्ध्वस्त होणार नाही. कारण या कार्यकारिणीमध्ये सगळं लिखाण दैनिकांमध्ये